आणि यासाठी उपस्थित आदरणीय ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, आदरणीय माधवांनाजी भुजबळ, आदरणीय विश्वासप्पा शिंदे, आदरणीय नवगिरीजी, आमचे हनुमंतजी पवार, डॉक्टर स्मिता शहापूरकर, पांडुरंग तात्या कुंभार आणि नवगिरी आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व शहराध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातून आलेल्या, सर्व तालुक्यातून आलेले सर्व काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व काँग्रेसवर आज नक्कीच या ठिकाणी आपल्या या पदग्रहण सोहळ्यासाठी आपण जमलो आणि मागेच महिन्यामध्ये संघटन सृजन अभियान राबवण्यात आलं. संपूर्ण देशभरात या ठिकाणी संघटन सृजन अभियान राबलं आणि त्यामध्ये दुसऱ्या राज्याचे निरीक्षक प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी आदरणीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये हे अभियान राबलं आणि आपल्याकडे छत्तीसगडचे प्रभारी राजेश तिवारी या ठिकाणी आले. त्यांनी सगळ्यांना जे जे कोणी इच्छुक असतील सगळ्यांच्या त्या ठिकाणी मुलाखती घेतल्या. नक्कीच या ठिकाणी मी आज 7वं वर्ष आहे, 7 वर्ष काम केली. त्याआधी आदरणीय माझे वडील आप्पासाहेब पाटील यांनी काम केलं आणि या काळामध्ये प्रामाणिकतेने एकनिष्ठतेने काम करत पक्षाचा झेंडा इथपर्यंत आणण्यामध्ये, कारण सर्व काळ आपण बघितला की त्या काळात सत्ता पण होती, पण 2014 पासून आपण पाहतोय देशाची परिस्थिती कशी होत आहे. आणि गेल्या निवडणुकीमध्ये तर बघितलं लोकसभेच्या काही जणांनी फार इकडं तिकडे उड्या मारल्या, विधानसभेला काय केलं, जिल्हा परिषदेला काय केलं, पण अडचणीच्या काळामध्ये पक्ष टिकवण्याचं काम मी या ठिकाणी केलं. आज तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषदेमध्ये कशी संधी देता येईल, कारण की आपण पाहिलं की आजपर्यंतच्या कुठल्याही इतिहासामध्ये एवढा प्रचंड पैशाचा, आर्थिक बळाचा वापर कधीच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झाला नाही. आज 2019 पासून काम करत असताना कोरोना आला. कोरोना काळामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं 2 लाखाचा चेक आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आपण सुपूर्द केला. हा जिल्हा म्हणजे जुन्या जाणताचा जिल्हा आहे. पूर्वी आपल्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, आदरणीय नानासाहेब पाटील साहेब असतील, अनुरे गुरुजी असतील, अनेकांनी त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्याचं काम केलं. नक्की पुढील काळामध्ये सुद्धा, कारण की काम करत असताना आपण कार्यकर्ता ओळखला पाहिजे आणि कार्यकर्ता ओळखत असताना की त्यानं बूथ पासून काम केलं गेलं पाहिजे. आज आपण आपल्याला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, आदरणीय अमित भैयाजी देशमुख आणि यांच्या नेतृत्वाखाली आपण या जिल्हाभरात काम करतोय. आणि नक्कीच हा SIR चा कार्यक्रम फार मोठा हाती घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला BLA नेमायचे आहेत आपल्याला प्रत्येक गावामध्ये आणि BLA नेमणं फार महत्वाचं आहे. आज प्रत्येक गावामध्ये आपला BLA असेल तरच आपल्याला तिथं निवडणूक आयोगाकडनं अधिकृतपणे त्याला BLAचं कार्ड मिळणार. आणि 2002 पासून जे कोणी या ठिकाणी
रहिवासी आहे, त्याचं जर नाव कट करत असेल तर त्या BLA अधिकार आहे त्या BLOला बोलायचा की माझं नाव कसं या ठिकाणी, माझ्या कुटुंबातलं नाव कसं कट करताय, माझ्या कार्यकर्त्याचं नाव कसं कट करतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज तुळजापूर तालुका त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ आहे म्हणून आपण फक्त तिथलंच नाही करायचं. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातल्या गावामध्ये 12,500 गाव आहेत. जवळजवळ 1250 वर गाव आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक बूथवर माणूस नेमायचा आहे. कारण की एका विधानसभामध्ये साधारणतः 400 बूथ आहेत. 4 विधानसभा म्हटल्यानंतर 1600 बूथ वर आपला BLA असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी जर तिथं आपला BLA नसेल तर काँग्रेस अस्तित्वात नाही असं ठरलं जाईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी BLAचा कार्यक्रम हाती घेणं महत्वाचं आहे. या पुढील काळामध्ये मगाशी आमचे मित्र म्हटले की काँग्रेस पुढे आव्हानं आपल्याला भरपूर आहे. येणाऱ्या काळामध्ये ते आव्हान पेलण्यासाठी आपलं बूथ कमिटी सक्षम करणं गरजेचं आहे, BLA नेमणं गरजेचं आहे. आज आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्या भाजप सरकारला कर्ज काढून या ठिकाणी मोठी मोठी हायवे बांधायचे आहेत, पण हायवे मधल्या जे काही शेतकरी आहे त्याला मोबदला तुटपुंजा देत आहे. आज धुळे सोलापूर हा हायवे गेलेला आहे, त्याला 2.5 लाखापर्यंत गुंठा भाव दिला आणि सुरत चेन्नईला जो जातोय भाव त्याला 30,000 रुपये गुंठा. एवढी तफावत कशासाठी? आज 2013चा भूसंपादन जो कायदा होता त्यामध्ये त्यांनी बदल करून बाजार भावाच्या 4 पट भाव देणार होते, परंतु आज त्यांनी त्यामध्ये बदल केला आणि रेडी रेकनर त्या 4 पट म्हटल्यानंतर रेडी रेकनर ग्रामीण भागामध्ये फार कमी आहे. शहरी भागात त्याचा आपण बघतो की शहरी भागात या ठिकाणी रेडी रेकनर जास्त असतो. त्यामुळं त्या शेतकऱ्याला कुठलाही मोबदला या ठिकाणी मिळत नाही. त्यांना ह्या सगळ्या जमिनी, सगळ्या मोठे रस्ते अदानी अंबानीच्या घशात घालायचे, पैसे कमवायचे आणि त्याच पैशामधून या ठिकाणी निवडणुका लढवायच्या. आज आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेची सुद्धा निवडणूक आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र त्या ठिकाणी महेशजी देशमुख यांना उमेदवारी मिळाली. आज आपली ताकद जरी कमी असली तरी समोरच्या पक्षांमध्ये मतभेद जास्त आहे. त्याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल, आपली जास्तीत जास्त मतं आपल्याला आपल्या उमेदवाराला कशी घेता येईल याची रणनीती आज आपल्याला सर्वांनी, कारण की इथे सगळेजण प्रमुख पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि या प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्याच मधून आपल्याला नगरसेवक आहेत, सभापती आहेत, पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आदरणीय अमितजी देशमुख साहेब आपल्या पाठीमागे आहेत. नक्कीच या 3 जिल्ह्यामधून आपल्याला 250 मतदान गोळा करायचा आहे. तर आपण सर्वांनी जिथं जिथं आपल्याला पोहोचता येईल त्या ठिकाणी विनंती करून आपल्याला ह्या उमेदवाराला कसं भरघोस मताने निवडून आणता येईल हे सुद्धा या ठिकाणी मला नमूद करावं लागतं. आणि या संघटन सृजन अभियानमध्ये मला वाटतं की सगळ्यांनी आपली आपली मतं व्यक्त केली. कुणी कुणाचं नाव घेतलं, कुणी कुणाचं, त्याच्यामध्ये कटुता न ठेवता आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असतात, आपण सर्वांना सामावून घेऊन काम करावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्ही सर्वजण त्या जेवढे सभागृहामध्ये आहे आम्ही तुमच्या पाठीमागे राहू एवढंच या ठिकाणी आणि पुढे आपल्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.